राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार काका पुतण्याच्या बंद दाराआड होणाऱ्या चर्चांच्या बातम्या अनेक वेळा बाहेर आल्या। मात्र आज अजितदादा शरद पवारांशी सर्वांदेखत मंचावर मनमोकळेपणाने संवाद साधताना दिसले। मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि अजित पवार एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर दिसले। तर मुंबईतील सहकार क्षेत्राशी संबंधित हा कार्यक्रम होता। दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया सुळे आणि अजित पवार चर्चेअंती निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांदरम्यान दिली होती। त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार पहिल्यांदाच एका मंचावर दिसले। विशेष म्हणजे या कार्यक्रमात महायुतीचे बॉस म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते। तर शरद पवार आणि अजित पवार यांनी सहकार क्षेत्रावरून एकमेकांना टोला आणलेला आहे अशी चर्चा आता सुरू झाली। कारण सहकारामध्ये चुकीची कामं करून सत्तेमध्ये सहभागी होणाऱ्यांना सुतासारखं सरळ केलं पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलं। तर सध्या सहकारी कारखान्यांच्या वाढत्या खासगीकरणावरून शरद पवारांनी त्यांचं परखड मतही व्यक्त केलेलं आहे। संचालक बोर्ड काय करतं, सत्ता कुणाची ते बघतं आणि मग सहकार मंत्री जो असेल त्याच्या पक्षाकडे जातात आणि तिथनं स्थगिती आणतात। हे कुठंतरी बंद झालं पाहिजे। माझं तर स्पष्ट मत आहे देवेंद्रजी, अशा पद्धतीनं चुकीची वागणारे लोक उद्या सत्ताधारी पक्षामध्ये येण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरी ह्यांना थांबवलं पाहिजे किंवा प्रवेश दिला तरी त्यांच्यावर पुढची ऍक्शन झाली पाहिजे। मग ही सगळी सुतासारखी सरळ होतील। सहकारी व्यवस्थेला पर्याय होईल काही यंत्रणा केली पाहिजे। त्यासाठी सरकारची वित्तीय योजना त्याची स्थापना झाली आणि पूर्वीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जाच्यासाठी फक्त सावकार आणि व्यापारी हे दोनच घटक उपलब्ध होते। त्याच्याऐवजी सावकारांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सहकारी संस्थेची स्थापना ही त्यातनं झालेली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।